कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकिलाचा सत्कार जो आहे तो कोल्हापूरकरांनी केलेला आहे। वकील अमित कुमार भोसले यांच्या धाडसाचं कौतुक करण्यात आलेलं आहे। उभाटाच्या वतीने आज हा सत्कार करण्यात आल्याचं कळतंय। कोरटकरवरती हल्ला करण्यात आला होता। सगळ्यात पहिल्यांदा कोर्टात आला तेव्हा देखील त्याच्यावरती हल्ला झाला होता। दुसऱ्यांदा वकिलाच्या वेशात एक व्यक्ती तिथे उभा होता, त्याने त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्या अमित कुमार भोसले नावाच्या वकिलाचा उभाटाच्या नेत्यांच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे। आज सर्व लोकांना शिवचरित्र हे एक आधार आहे, एक आदर्श जीवन जगण्यासाठी। आणि जर अशी घाणेरडी विषारी प्रवृत्ती वाढत गेली तर ह्या देशाला ते परवडणार नाही आहे। त्याच्यामुळं माझ्यासारख्या असंख्य शिवप्रेमींच्या मनामध्ये महाराष्ट्रात देशामध्ये राग आहे। मलाच काय अन्य कुठल्याही शिवप्रेमिकाला जर त्याचा समोर दिसला तर ठेचून काढल्याशिवाय कोण गप असणार नाही। शिवाजी महाराजांच्या सातत्याने होणाऱ्या अवमानाबाबत खासदार उदयनराजेंनी सरकारवर सडकून टीका केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतो, त्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात। असे अवमान होत असतील तर सरकारला हे कळायला हवं। अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्याने दूध पितंय का, असा सवाल खासदार उदयनराजेंनी विचारलेला आहे। सरकारवर त्यांनी सडकून टीका केली। माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे। आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्यात। एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं, एकदा सांगायचं, दोनदा सांगायचं, ऐकत नाही। पण त्यांनी ऐकलं पाहिजे। ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना। एका सांगण्यासारखं बोळ्यान दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे। उदयनराजे कधी कधी खरं बोलतात, तिथे राहून खरं बोलतात। उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील, खरं बोलतात। काय आहे, कोण फिरताय? जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली? आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे। त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले। छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल। खरं म्हणजे उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत। त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, ते आम्ही निश्चितपणे करू। आणि त्यासोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे। करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंविरोधात माझगाव कोर्टात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज